देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभेत शेतकऱ्यांना निवडून झाल्यावर किंवा निवडणूक झाल्यावर 1000 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। माफ करा, देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभेत शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यानंतर आपण 1000 कोटी रुपये देऊ असं आश्वासन दिलंय। हे आश्वासन आचारसंहितेचा भंग करणार असल्याचा आरोप बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात हरिभाऊ राठोड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ वाशिम लोकसभासाठी आता फक्त 2 दिवस उरले आणि ज्या आहेत प्रचाराची रणधुमाळी यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 3 पक्षामध्ये या ठिकाणी जे आहे लढत दिसत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत बसपाची जे आहेत हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहे, माजी खासदार। हो, एकीकडे जर पाहिलं तर सगळे शेतकऱ्याचे प्रश्न घेताना दिसत नाही, मात्र तुम्ही या संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन तुम्ही समोर निघालेले आहे। काय सांगणार या संदर्भात तुम्ही? शेतकऱ्याच्या बाबतीत नेहमी फसवणूक होत असते। आताही उपमुख्यमंत्री आले होते देवेंद्रजी, ते म्हणाले की खरं म्हणजे आम्ही 400 कोटी रुपये जे आहे ते थांबले, ते आम्ही निवडणूक झाल्याबरोबर ते रिलीज करू। याचा अर्थ रिलीज करू आणि देऊ असं म्हणणंसुद्धा आचारसंहितेचा भंग आहे। आणि नेहमीच म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत खोटे आश्वासन देणं हे नेहमीच भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे लोक करत आहेत आणि तेही या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेलं आहे। खरं म्हणजे आचारसंहितेचा भंग केलेला आहे। म्हणजे हे पक्ष एवढे गोंधळात पडलेले आहे, कुठली शिवसेना, कोणाचं चिन्ह, काय मतदार एवढा गोंधळात पडलेला आहे। त्यापेक्षा आपला हत्ती आपला चालला आहे धीरे धीरे आणि आता आम्ही दोघांच्या पुढे निघालेलो आहे अशी परिस्थिती आहे। त्यामुळे इथली निवडणूक मी जिंकणार आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।